आज सकाळपासूनच ना विशालने कुदळ हातात घेऊन गवताची चुपकी आणि वाढलेलं रान काढायचं काम सुरू केलंय. आणि त्याला म्हटलं आता सूर्य डोक्यावर आलाय, आता थांबव हे काम. पण नाही, आता त्याला बाउंड्री वॉलच्या लागून असलेलं जे रान आहे ना ते काढायचं त्याने काम सुरू केलं. त्याला म्हटलं पायात पहिले बूट घाल, कुठे काय बाईट होईल, लागेल, कळणार पण नाही तुला. बऱ्याच वेळेला ना आम्ही साप बघितले तिथे, आणि पण कुठचा साप बिनविषारी आहे विषारी आहे हे काय आपल्याला कळत नाही. आणि मला पण सांगत होता तू पण ये, आपण बाउंड्री वॉलच्या बाहेर जाऊन ना फणसाच्या झाडावर जे जंगली झाड आलंय ना ते आपण कापून टाकूया. मी हात जोडले, म्हटलं माफ कर मला, नको ते असले उद्योग. आणि त्याला पण काही मी ते करायला दिलं नाही. ही जंगलातली जी झाडं आहेत ना बाउंड्री वॉलच्या आतमध्ये आली आहेत, त्याचा ना पालापाचोळा बराच जमा होतो आणि खाली पण होतो आणि गच्चीवरती पण होतो. त्याच्यामुळे पावसात जेव्हा आम्ही इथे नसलो ना तर गच्चीवरती खूप पाणी साठतं. आणि मी ना एक अननसाची, गावठी अननसाची शेंडी ठेवली होती. त्याला म्हटलं ही नारळाच्या झाडाकडे लाव, बघू अननस येतो का. आणि पहिल्यांदाच लावली आहे. आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.